नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील. ही जी गाडी आहे ही कुणाल गोविंद म्हात्रेची आहे आणि हा इथे उभा राहून दुर्बीण घेऊन दिव्यामध्ये जी कारवाई चालू होती त्या कारवाईबद्दल ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे आणि अक्षय गुडदे यांना इथून फोनवरून डायरेक्शन देत असून हा मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याचा गुंड आहे. हा जागा खाली करणं, गुंड बसवणं, अधिकाऱ्यांना हप्ते देणं, अधिकाऱ्यांशी संगत करणं, त्यांना धमकावणं, त्यांच्याकडून कामं करून घेण्यासाठी प्रवीण सखाराम पाटील यांनी या गुंड्याची नेमणूक केलेली आहे. पोलीस स्टेशन असू द्या किंवा कोणता अधिकारी असू द्या, त्याला जाऊन पैसे घेणं देणं करणं आणि जागा बलकावण्याची कामं करणं. आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मँग्रोव्ज, खाडीपात्र हे सर्व इथे असताना माझा बंगला पण दिसतोय. या बंगल्याला पाडायची सुपारी ही अधिकाऱ्यांना दिली होती आणि तो तिथून निगराणी ठेवून ते कामं करून घेत होता. बघा, हा जो बंगला होता हा यांच्या सांगण्यावरून पाडण्यात आला आणि अनेक वेळा यांच्याबद्दल तक्रारी देऊन तहसीलदार उमेश पाटील जो तहसीलदार आहे त्याला अनेक तक्रारी देऊन ही मुक्ता बिल्डरच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई न करताना मंडल अधिकारी सपना चौरे, फॉरेस्ट ऑफिसर मंगल जीने शिंदे, अक्षय गुडदे या लोकांना तक्रार करून एकत्रित बोलून सर्व घटनास्थळ दाखवण्यात आलं. तिथे एक केल्यानंतर साधा पंचनामाही नाही करण्यात आला तिथे. आणि उमेश पाटील यांनी आणि सपना चौरे यांनी आर्थिक व्यवहार करून या घटनेला दाबून ठेवलं. शेतकऱ्यांची कामं, शेतकऱ्यांची फेरफार बदली केले, अनेक शेतकऱ्यांचे कुल उडवले आणि अशा भ्रष्टाचार करूनही हा श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे या लोकांची कामं असल्याने हे अधिकारी टक्केवारी घेऊन अनेक गाववाल्यांच्या जमिनी लाटण्याची कामं करत आहेत आणि त्यांच्या नावावर असलेल्या जमिनी आदित्य धर्मेंद्र गोयल याच्या नावावर करून मुक्ता बिल्डर याच्या ताब्यात देत आहेत. आणि अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला दिल्या असून पोलीस स्टेशन ही कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. बघा कसे नैसर्गिक नाले, मँग्रोव्ज तोडण्यात